नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. तर आज आपण मस्त अशी कलिंगडाच्या सालीपासून रंगीबिरंगी टुटी फ्रुटी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि एकदम कमी साहित्यात बनवून तयार होते. जर तुम्हाला केक डेकोरेशनसाठी असो किंवा मुलांना नवीन काहीतरी खायला द्यायचे तर त्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. तर उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी कलिंगड असते, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी या ठिकाणी कलिंगडाची साल घेतलेली आहे आणि ही साल मी स्वच्छ करून घेतलेली आहे. आता आपण या सालीला वरची जी हिरव्या रंगाची जाड स्किन असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे. हे वरचं आपल्याला ग्रीन वापरायचं नाही. जर तुमच्याकडे पिलर असेल तर त्याने देखील तुम्ही साल काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हळूपणे आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि एकदम अशी साल आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी सगळी साल व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे. तर या प्रकारे आपल्याला पूर्ण साली व्यवस्थित क्लीन करून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी पूर्ण साली व्यवस्थित क्लीन झालेल्या आहेत. आता आपण याचे बारीक काप करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर बाकीच्या साल आपण बाजूला घेऊयात आणि एक एक साल घेत आपण असे छोट्या आकारामध्ये आपण त्याला काढून घेऊयात. जशी आपण टुटी फ्रुटी असते त्या आकाराच्या साहाय्याने आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर आता ही तुम्हाला कापताना मोठी वाटत असेल तर ती जेव्हा बॉईल होते तेव्हा वाळून खूप कमी होते. त्यानुसार तुम्ही याला कट करून घ्या. तर अशा पद्धतीने मी सगळी साल व्यवस्थित अशी कापून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मी मध्यम आकाराचेच तुकडे ठेवलेले आहेत. तर आता एका बाउलमध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी उकळलं की त्यामध्ये सगळे कापलेले काप आपल्याला टाकून घेऊयात आणि याला एकदम व्यवस्थित असं 5 ते 10 मिनिटं आपण याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ही साल आपल्याला नरम होईल व नरम करून घ्यायची आहे. तर बघा 5 ते 10 मिनिटानंतर व्यवस्थित नरम झालेली आहे. आता एकदा मिक्स करून घेऊयात आणि परत एकदा झाकून ठेवूयात. झाकल्यामुळे वाफेमुळे ती लवकर शिजल्या जाईल, तर तुम्ही नक्की झाकून ठेवा. तर 10 ते 15 मिनिटामध्ये आपली काप व्यवस्थित शिजल्या गेलेली आहेत. याला फक्त आपल्याला जास्त शिजवून घ्यायची गरज नाही आहे, थोडंच आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा मस्त अशी शिजले गेलेली आहेत. आता आपण याला गॅस बंद करूयात आणि काढून घेऊयात. तर आता याला काढून घेताना आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे व या चाळणीवरती आपल्याला असं व्यवस्थित त्याला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामधलं जे पाणी आहे ते बाजूला होईल आणि आपली कापलेले काप आहेत ते बाजूला होतील. तर आता आपण चाशणी बनवूयात. तर चाशणीसाठी आपल्याला 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला साखर टाकायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकता, परंतु जेवढी साखर घेतलेली आहे त्याच्या 2 ते 3 पट आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर या ठिकाणी साखरेचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा नाही आहे, फक्त साखर पाण्यामध्ये विरघळायची आहे. त्यानंतर आपण जे शिजवून घेतलेले काप आहेत ते आपण यामध्ये ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात. आता आपण याला झाकून ठेवूयात आणि एक 5 ते 10 मिनिटापर्यंत उकळी येईपर्यंत फक्त आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही, एवढंच शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण याला काढून घेऊयात आणि थंड करूयात. तर हे बऱ्यापैकी थंड झालेले आहे. आता बाजूला घेऊयात. एका ताटामध्ये 3 प्लेट घ्यायच्या आहेत. तर तुम्ही जेवढ्या आकाराची किंवा जेवढ्या कलरची टुटी फ्रुटी बनवणार आहात त्याप्रमाणे तुम्ही प्लेट घ्या. तर मी 3 कलरचीच बनवणार आहे, त्यामुळे मी 3 प्लेट घेतलेल्या आहेत. आता प्रत्येक प्लेटमध्ये थोडे आपल्याला हे टुटी फ्रुटी टाकायची आहे आणि याला व्यवस्थित हलकंसं गरम आहे तेव्हाच आपण यामध्ये फूड कलर टाकणार आहोत. तर या ठिकाणी मी ऑरेंज कलर घेतलेला आहे, येलो कलर घेतलेला आहे आणि ग्रीन कलर घेतलेला आहे. व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडाच कलर आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे, तर थोड्या कलरमध्ये हे व्यवस्थित कलरफुल होऊन जातील. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी दिसायला छान आपली टुटी फ्रुटी दिसत आहे. जेव्हा ही वाळेल तेव्हा आणखीही खूप जास्त छान दिसेल. आता ही खूप जास्त दिसत आहे, जेव्हा वाळेल तेव्हा खूप कमी होईल. तर अशा पद्धतीने मी कलर पूर्णपणे मिक्स केलेले आहेत. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याला वाळायला ठेवूयात. तर यामध्ये आपल्याला जे पाणी आहे ते आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, त्यामुळे ही जास्त ओली राहू शकते. तर त्यामुळे काय करायचं की वरचंच आपल्याला काढून परातीमध्ये सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी मिक्स करून देखील टाकू शकता, परंतु मी असं वेगवेगळं टाकलेलं आहे.
आणि नंतर जेव्हा हे वाळेल तेव्हा मी याला मिक्सच करणार आहे. तर हे बघा, ऑरेंज, येलो आणि ग्रीन कलर हे तिन्ही पण तुम्ही टाकू शकता. तर एक साधा देखील कलर आपण जेव्हा आपण टुटी फ्रुटी बनवतो तेव्हा तो पण एक 4 कलर होऊन जातील आपले, ते पण तुम्ही तुमच्या आकाराने ठेवू शकता. तर याला मी 2 दिवस उन्हामध्ये वाळवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली टुटी फ्रुटी बनवून तयार झालेली आहे. हे बघा, एकदम छान अशी वाळली गेलेली आहे आणि जास्त वाळवलेलं नाही आहे मी याला, थोडंच वाळवलेलं आहे. तर आता आपण एकाला वाटीमध्ये काढून घेऊयात. तर मस्त अशी आपली टुटी फ्रुटी घरच्या घरी बनवून तयार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ही रेसिपी नक्की शेअर करा, लाईक करा आणि नक्की बनवून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तोपर्यंत बाय बाय.